जय हिंद एव्हरीवन. तर पुन्हा एकदा आपण आज बघणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये जो आपला चॅप्टर चालू आहे त्यामध्ये सगळ्यात आधी तर आपलं इंट्रोडक्शन झालं होतं लेक्चर वनमध्ये आपलं इंट्रोडक्शन पूर्ण झालं होता की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय आहे, कशी आहे, ते सगळं इक्वेशन्स काय असतात, व्हेरिएबल काय असतात. आज आपण इथं त्याच्या सॉल्विंग मेथड्स बघणार आहोत. त्या सॉल्विंग मेथडमधली सगळ्यात पहिली जी मेथड आहे ते सबस्टिट्यूशन मेथड किंवा त्याला सायमल्टेनियस सॉल्विंग म्हणतो, ती मेथड आपण आज इथं बघणार आहोत. सबस्टिट्यूशन मेथड किंवा सायमल्टेनियस सॉल्विंग मेथड ज्याला आपण म्हणतो ती मेथड आज आपण इथं बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तर पुन्हा एकदा सांगतो, लिनियर इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे, स्टँडर्ड फॉर्म कसा असतो त्याचा, a1x प्लस दोन व्हेरिएबल्स आहेत तर दोन इक्वेशन असतील, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हा त्याचा झाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता ह्याला आपण म्हणतो इक्वेशन 1 आणि ह्याला आपण म्हणतो इक्वेशन 2. ही काय झाली तुमचे स्टँडर्ड फॉर्म झाले, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे स्टँडर्ड फॉर्म झाला. ओके, फॉर्म. आता पूर्ण तुमची जी इक्वेशन असेल तर ह्या फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी तर आपण बघूया सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड काय आहे हे बघूया आपण. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये तुमच्याकडं दोन इक्वेशन्स आहेत. कुठली, 5x - 3y इज इक्वल टू 8 आणि 3x + y इज इक्वल टू 2. कोणत्याही मेथडमध्ये कोणतीही मेथड असू दे, दोन व्हेरिएबल्स आहेत म्हणजे दोन इक्वेशन असणे खूप गरजेचं आहे, नाहीतर सॉल्व्ह होत नसतं. जेवढे व्हेरिएबल्स आहेत तेवढे इक्वेशन्स तुम्हाला पाहिजेत. आता सबस्टिट्यूशन मेथड काय म्हणतं बघा. काय आहे पहिला, काय 5x - 3y इज इक्वल टू 8 ही पहिली इक्वेशन आहे. आणि दुसरी इक्वेशन कुठली आहे, 3x + y इज इक्वल टू 2 ही झाली तुमची दुसरी इक्वेशन. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला कोणत्याही एका इक्वेशनमधने, हे जर तुमच्याकडे दोन इक्वेशन आहेत ना, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये या तर एक्सला, काय म्हणलो मी, या तर एक्सला या तर वायला, दोन व्हेरिएबल्स आहेत ना आपल्याकडे एक्स आणि वाय, या तर एक्सला सेपरेट करा या तर वायला सेपरेट करा. त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन मेथड. जसं की मी पहिली इक्वेशन घेतो फ्रॉम इक्वेशन 1. काय होणार माझ्याकडे, इक्वेशन 1 काय लिहून घ्या, 5x - 3y इज इक्वल टू 8. आता बघा इकडं हे जे एक मिनटं, हा जो -3 आहे हा ह्या साईडला गेला काय होतो, +3 होतो. मग काय होणार, 5x इज इक्वल टू 8 + 3y. 8 प्लस काय झालं माझ्याकडं 3y झाला. ओके, 5x इज इक्वल टू 8 + 3y. आता या ठिकाणी या एक्सला आपल्याला सेपरेट करायचं. मग इथं हे जो 5 आहे हे काय इकडं मल्टिप्लायमध्ये, 5 त्या साईडला गेला की काय होणार, 5 जेव्हा ह्या साईडला जातो तेव्हा काय होणार, डिवाईडमध्ये होणार होता पूर्णच्या. म्हणजेच काय होणार, x इज इक्वल टू 8 + 3y डिवायडेड बाय 5 असं येणार. ह्याला आपण म्हणतो इक्वेशन 3. ह्याला काय म्हणतो आपण, इक्वेशन 3. ही जी तुमची इक्वेशन आली ना, x इज इक्वल टू काय आलं, x इज इक्वल टू 8 + 3y डिवायडेड बाय 5, ह्याला आपण म्हणतो इक्वेशन 3. आता ह्या इक्वेशन 3 आपल्याला कुठून भेटली, इक्वेशन 1मधून आपल्याला काय भेटली, इक्वेशन 3 भेटली. आता 1मधून जर 3 भेटलेली आहे तर आपल्याला आता करायचं काय, 1मधून जसं 3 भेटली ना त्याच पद्धतीने आपल्याला हे 3 एक्सची व्हॅल्यू, हे जे एक्सची व्हॅल्यू आहे हे इक्वेशन 2मध्ये सबस्टिट्यूट करायची. जी इक्वेशन 2 आहे ना आपल्याकडं त्या इक्वेशनमध्ये ती एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पुट इथं म्हणतो मी, पुट x इज इक्वल टू 8 + 3y अपॉन 5 इन इक्वेशन 2. ऐका, ही एक्सची व्हॅल्यू आपण कुठून काढलेली, इक्वेशन 1मधून. सेम इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं नाही. जर तुम्ही सेम इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला फिरून तीच इक्वेशन भेटणार आहे, त्याचं सोल्युशन नाही भेटणार. इक्वेशन 2मध्ये पुट करा. आता इक्वेशन 2 कुठली, 3x
3x प्लस वाय इज इक्वल टू 2 ही झाली तुमच्याकडे इक्वेशन 2. बरोबर. आता ह्यामध्ये पुट करा एक्सची व्हॅल्यू. 3 इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू काय आहे 8 प्लस 3y डिवायडेड बाय 5 प्लस y इज इक्वल टू 2. आता आत मल्टिप्लाय करायचे. 3 8 3 किती 24 प्लस 3 3 9 9y ऑल डिवायडेड बाय 5 प्लस y इज इक्वल टू 2. 5 प्लस y इज इक्वल टू 2. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगायची तो की ज्यावेळी पण अशी गोष्ट येते a बाय b प्लस सी प्लस असो किंवा मायनस असो, a बाय बी प्लस सी असो किंवा मायनस सी असो, काय फरक पडत नाही, प्लस मायनस दोन्ही चालते. या ठिकाणी काय होतं, हा जो बी आहे हा बी मल्टिप्लाय कोणाला होतो, हा बी मल्टिप्लाय होतो सीला, हा बी कोणाला मल्टिप्लाय होतो सीला. म्हणजेच काय ए प्लस बी सी डिवायडेड बाय बी, म्हणजेच काय ए प्लस बी सी डिवायडेड बाय काय होतो बी. ओके. तर त्याच पद्धतीने हा जो 5 आहे हा 5 कोणाला, हा पूर्ण तुमचा ए झाला, हा तुमचा पूर्ण काय झाला ए झाला, हा बी झाला आणि हा सी काय तुमचा वाय काय झाला सी झाला. मग हा 5 कोणाला मल्टिप्लाय होईल वायला मल्टिप्लाय होईल. मग कसं राहणार 24 प्लस 9y प्लस 5y डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2. ओके. इज इक्वल टू काय झालं तुमच्याकडं 2 आला. कळलं का लक्षात, आलं का लक्षात. आता या ठिकाणी आता 9y प्लस 5y किती, 9 प्लस 5 किती 14y, म्हणजेच काय 24 प्लस 14y डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2. तर हा 5 गेला इकडं मल्टिप्लायमध्ये, इकडे डिवायडमध्ये, मग ह्या साईडला जाऊन काय होणार मल्टिप्लायमध्ये, म्हणजेच काय 24 प्लस 14y 24 प्लस 14y इज इक्वल टू 5 टू 10. 24 प्लस 14y इज इक्वल टू 10. म्हणजेच काय आता ऐका, वाय एका साईडला ठेवा आणि जे 24 आणि 10 आहे ते एका साईडला घ्या. हा 24 इकडं प्लसमध्ये, इकडे गेलं की काय होणार मायनसमध्ये होणार, बरोबर का. 24 तिकडे गेला की मायनसमध्ये होणार, म्हणजेच काय 14y इज इक्वल टू 10 मायनस 24. आता प्लस मायनस काय होत असतं 14y इज इक्वल टू प्लस मायनस मायनस होत असतो, प्लस मायनस काय होत असतो मायनस होत असतो. म्हणजेच इकडं वा प्लस 10 मायनस 24 प्लस मायनस मायनस किती राहणार 24 मायनस 10 14. साईन ऑफ ग्रेटर नंबर म्हणजे मोठ्या संख्याचा चिन्ह घ्यायचं, म्हणजे इथं काय मायनस आहे ना तर मायनस घ्यायचं, मायनस 14, बरोबर का. वाय काय झाला मायनस 14. आता हा जो 14 आहे इकडं मल्टिप्लायमध्ये, इकडे गेला काय होईल डिवाइडमध्ये होईल, म्हणजेच वाय इज इक्वल टू मायनस ऑफ 14 अपॉन 14, म्हणजेच किती झाला कॅन्सल 1. वाय किती आला तुमचा मायनसचा 1, वाय किती आला मायनसचा 1. ओके. वायची व्हॅल्यू भेटली. आता एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्सची व्हॅल्यू कशी काढणार, हे जे वायची व्हॅल्यू आहे, हे जी वायची व्हॅल्यू आहे की नाही, हे व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करायची. पुट वाय इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 कुठते बाळा, एक्स इज इक्वल टू 8 प्लस 3y अपॉन 5. तर पुट करा एक्स इज इक्वल टू 8 प्लस 3 इंटू -1 अपॉन 5. तर काय होईल बाळा, इकडं काय होईल हे बघ. आता हा एक्स इज इक्वल टू हा 8 प्लस मायनस मायनस -3 अपॉन 5. एक्स इज इक्वल टू 8 मायनस 3 काय असतो 5 अपॉन 5, म्हणजेच काय झालं एक्स इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काय आली 1 आणि वायची व्हॅल्यू काय आली तुझ्याकडं -1. आलं का लक्षात.
एक्सची व्हॅल्यू किती आली 1 आणि वायची व्हॅल्यू किती आली -1. पुन्हा एकदा सांगितलं काय केलं तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करायचं असतं किंवा इथे सगळ्यात आधी तर तुम्हाला जे 2 इक्वेशन दिले आहेत त्यातली कोणतीही एक इक्वेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. प्रेफर करा की तुम्ही इझीवाली इक्वेशन घ्या, म्हणजे सोपी इक्वेशन आहे का नाही त्याला घ्यायचा प्रयत्न करा. मग मी पहिली इक्वेशन घेतली. इक्वेशन 1 काय होतं 5x - 3y = 8. आता पहिली इक्वेशन घेऊन काय करायचं, ह्याला सॉल्व्ह करायचं आणि एक्सला किंवा वायला एका साईडला न्यायचं आणि बाकी सगळ्याला एका साईडला. एक्स न्या किंवा वाय न्या कोणती नाही. मग आपण काय केलं इथं एक्सला एका बाजूला घेतलो आणि आपल्याकडं एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 3 भेटली आपल्याला. एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला 8 + 3y/5 हे झालं इक्वेशन 3. आता x = 8 + 3y/5 झालं इक्वेशन 3 आपल्याला भेटलं. आता हे एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. कशामध्ये? इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये का तर इक्वेशन 3 जे आहे ते आपण इक्वेशन 2 मधून काढलेली, म्हणून इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. आता हे इक्वेशन 2 मध्ये मी एक्सच्या जागी ही व्हॅल्यू पुट केली. ओके, एक्सच्या जागी मी काय केलं, एक्सच्या जागी मी ही व्हॅल्यू पुट केली. तर एक्सच्या जागी जेव्हा मी ही व्हॅल्यू पुट केली तेव्हा मी सॉल्व्ह केलं त्याला. काय सॉल्व्ह केलं 3 8 = 24 आणि 3 3 = 9y/5. आता हे a/b + c. आता हे जो 5 आहे हे मल्टिप्लाय जाणार वायला, बरोबर, म्हणजे 5 × y 24 + 9y + 5y/5 झाला. तर 9y + 5y काय असतो रे, 9 5 14, तो 24 + 14y/5 = 2. आता 24 + 14y = 10. आता हा जो 5 आहे हा 5 इकडे गेला काय झाला, इकडं मल्टिप्लाय झाला, 5 दुनी 10 झाला. व 24 + 14y = 10 झाला तुमचा. आता ह्या 24ला एका साईडला घ्या, म्हणजे वायची टर्म एका साईडला होत्या. मग 24ला एका साईडला घेतलो, मग काय झालं 14y = 10 - 24 बरोबर 10 - 24. आता जो मोठा नंबर आहे इथं तर आधी प्लस मायनस आहे, +10 - 24 आहे. मग प्लस मायनस मायनस होतो, म्हणजे 24 - 10 किती झाला 14. पण जो चिन्ह आहे तो कशाचा घ्यायचा, मोठ्या संख्येचा घ्यायचा. मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे. मायनसचं चिन्ह असल्यामुळे इथं पण कोणतं चिन्ह घ्यायचा, मायनसचं चिन्ह घ्यायचा. ओके, हां. आता इकडं मग काय, आता हे जे 14 इकडं मल्टिप्लायमध्ये, इकडे काय घ्यायचं, डिवाइडमध्ये घ्यायचं. इकडं मल्टिप्लायमध्ये इकडं कसं घ्यायचं, डिवाइडमध्ये घ्यायचं. व 14 इकडं जेव्हा डिवाइडमध्ये घेतो तर y = -14/14. -14/14 काय झालं बाळा, -1 झालं. मग y ची व्हॅल्यू किती झाली तुमची, y ची व्हॅल्यू झाली तुमची -1. ओके, ह्यात काय हरकत आहे का, काय अडचण काय नाही. y ची व्हॅल्यू आपली -1 झाली. आता हे y ची व्हॅल्यू तुमच्याकडे जे इक्वेशन 3 ऐका कोणत्या इक्वेशनमध्ये टाकू शकता, पण सोपं पडतं. इक्वेशन 3 आपण काढलेलं असतं का नाही, कारण त्याला एक सेपरेट काढलेलं असतो, त्या इक्वेशनमध्ये पुट करायला ते सोपं पडतं. मग y ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट केली, x = 8 + 3y/5. मग y ची व्हॅल्यू -1, 3 × -1 -3. मग हे बघा 8 इथं सॉल्व्ह केले, छोट्या अक्षरात केले जागा कमी असल्यामुळं. 8 × -3 आपल्याकडे जे आलं 8 × -3 5 आला. 5/5 तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू 1 आली. ओके, काय अडचण, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चालेल. तर हे होतं सबस्टिट्यूशन मेथड. ह्याच बाकी दुसरं काय नाही, ह्याच पद्धतीनं आहे, हे सबस्टिट्यूशन मेथड आहे. आता जर पुढं आपण बघितलं तर सायमल्टेनियस सॉल्व्हिंग ऑफ द लिनियर इक्वेशन म्हणजे काय आहे, हे सबस्टिट्यूशन मेथड एक झालं. आता दुसरा मेथड आहे तुमच्याकडे सायमल्टेनियस सॉल्व्हिंग ऑफ द लिनियर इक्वेशन. सबस्टिट्यूशन मेथड कळलं सगळ्यांना, बरं चालते. सायमल्टेनियस सॉल्व्हिंगमध्ये काय करायचं, जसं मी म्हटलेलो आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा स्टँडर्ड फॉर्म कुठला, a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2. हा काय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म. ही असते इक्वेशन 1 आणि ही काय असते इक्वेशन 2. ओके, आता या ठिकाणी काय करायचं, या तर एक्सचा कोइफिशियंट ह्याला म्हणतात बरं का. एक्सच्या सोबत जो असतो तो एक्सचा कोइफिशियंट आहे. a1 इज कोइफिशियंट ऑफ x
इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये एक्सचा कोइफिशियंट काय A1 आहे. कळलं का? अरे कळलं का? इक्वेशन 1मध्ये एक्सचा कोइफिशियंट काय A1 आहे आणि इक्वेशन 2मध्ये एक्सचा कोइफिशियंट काय A2 इज कोइफिशियंट ऑफ एक्स इन इक्वेशन 2. ओके. हां आता बघा, आणि वायचा कोइफिशियंट इथं B1 आहे आणि इथं वायचा कोइफिशियंट काय B2 आहे. ओके, तर हे असतात कोइफिशियंट. तर विषय काय करायचा, कोइफिशियंट सेम करायचे. कुठल्या पण या तर एक्सचा करायचा किंवा वायचा, एक्सचा किंवा वायचा कोइफिशियंट सेम करायचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक इक्वेशन देतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक इक्वेशन देतो अशी की 5x बघा इकडे 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. ही इक्वेशन नंबर 1. आणि दुसरी इक्वेशन कुठली आहे तुमच्याकडं, इकडे साईडला देतो 5x मायनस y. दुसरी या 9x या 3x प्लस y 3x प्लस y इज इक्वल टू 2. ही तुमची झाली इक्वेशन नंबर 2. आता कोणताही एक कोइफिशियंट सेम करा. मला एक सांगा, एक्सचे कोइफिशियंट काय 5 आणि 3. 5ला 3 करू शकता का तुम्ही, किंवा 3ला 5 करू शकता का? 5ला 3 करू शकता का, किंवा 3ला 5 करू शकता का? नाही ना. 5ला पॉईंटमध्ये येणार, ते नाही करू शकत. ओके, 3ला 1 करू शकता का, किंवा इथं काय कोइफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे ना, ह्या 1ला 3 करू शकता का? राय का, 3ला जर 1 केलं तर होतं, कशानं डिवाइड बाय 3 केलं तर. पण इकडं बघा, मग तुम्ही 8ला डिवाइड बाय 3 करणार, 5ला पण डिवाइड बाय 3 करणार, ते आणि पॉईंटमध्ये जाणार. त्यापेक्षा तुम्ही जर इक्वेशन 2ला, पूर्ण इक्वेशन 2ला जर ह्या म्हणजे ह्याला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3 होईल ना. पूर्ण इक्वेशन 2ला जर तुम्ही मल्टिप्लायड बाय 3 केलं म्हणजे काय, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. 3 म्हणजे नंबर 3 आहे, इक्वेशन 3 नाही, इक्वेशन 2 बाय 3. हां, मग काय होणार, 3 इन ब्रॅकेट 3x प्लस y इज इक्वल टू 2 ला मल्टिप्लाय केला कसं होणार बाळा, 3 3 जा 9x प्लस 3 1 जा 3y इज इक्वल टू 3 2 जा 6 इज इक्वल टू 6. कळलं का तुम्हाला? ही काय झाली, इक्वेशन नंबर तुमची नवीन इक्वेशन तयार झाली. इक्वेशन 3 असं नाव दिलं तुम्ही त्याला. आता इकडे बघा, आता ह्याचा वायचा कोइफिशियंट आणि ह्याचा वायचा कोइफिशियंट सेम झाला का? आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणे म्हणजेच काय, ह्या इक्वेशनला लिहून घ्या असा 9x प्लस 3y इज इक्वल टू किती झाला 6. इक्वेशन 3 तुम्ही लिहून घेतली, इक्वेशन 3. आता ह्याला सॉल्विंग कशी करतात, तर सॉल्विंग ह्याला असं करतात, सॉल्व बघा प्लस 3y मायनस 3y ह्याला ॲड करायचं असते. मग 5 प्लस 9 किती झालं 14x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाला इज इक्वल टू डायरेक्ट इथं 0 आला, प्लस मायनस कॅन्सल झाला इज इक्वल टू 8 and 6 किती झाला 14. मग एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू तुमची आली 14 डिवायडेड बाय 14 म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 आला तुमचा, आला एक्सची व्हॅल्यू 1. आता ही एक्सची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून तुम्ही वायची व्हॅल्यू काढू शकता. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्ही वायची व्हॅल्यू काढा. सिम्पल. तुम्ही जर इक्वेशन 2मध्ये पुट केलं, कारण हे सोपं इक्वेशन दिसतंय, ह्यामध्ये तुम्ही एक्सची व्हॅल्यू पुट केली, कोणती इक्वेशन आहे इक्वेशन 2 3x प्लस y इज इक्वल टू 2. ह्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करा, 3 × 1 प्लस y इज इक्वल टू 2. 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 2. तर y इज इक्वल टू 2 मायनस 3. मग काय झालं, y इज इक्वल टू मायनस 1. कळलं का तुम्हाला? ही झाली वायची व्हॅल्यू. मग ह्या पद्धतीने तुम्ही एक्स आणि वाय दोन्हीची व्हॅल्यू काढू शकता सायमल्टेनियस सॉल्विंगमधनं. ह्यालाच म्हणतात सायमल्टेनियस सॉल्विंग. ओके, कळलं का? हे 2 मेथड्स आपण आता बघितले, सबस्टिट्यूशन आणि सायमल्टेनियस सॉल्विंग. आता सायमल्टेनियस सॉल्विंगचं हे सगळ्यात आधी काय म्हणलो मी, सायमल्टेनियस सॉल्विंगला काय करायचा, सगळ्यात आधी
हे जे कोइफिशियंट सेम करायचे, या तर एक्सचा या तर वायचा, आणि नंतर ह्याला ॲड करून सॉल्व्ह करायचं. हे स्क्रीनशॉट मारू शकता. वरचाच एक्झाम्पल आहे हा, जो एक्झाम्पल आहे का नाही हेच एक्झाम्पल घेतलं आहे खाली, ह्या एक्झाम्पललाच खाली घेतलं आहे. आता अजून एक इक्वेशन आहे आपल्याला, ह्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आपल्याला. एक दोन इक्वेशन्स आहेत, यांना आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करूया. कसं होतं हे बघूया. 3x + 2y = 29 आणि 5x - y = 18. आता बाबूराव इक्वेशन 1 कुठली झाली तुझी? 3x plus 2y = 29 is the equation 1. Equation 2, 5x - y = 18. Equation 2. मला एक सांग, इथं एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, इथं 5 आहे. 3ला 5 पुन्हा एकदा आपण करू शकत नाही. इथं 2 आहे, इथं 1 आहे. आता 2ला 1 करू शकतो डिवाइड बाय 2 करून, पण नंतर आणि इथं ऑड नंबर आले 29 आणि 3 त्या पॉईंटमध्ये येणार. त्यापेक्षा इक्वेशन 2ला मी जर मल्टिप्लाइड बाय 2 केलं, कशानं मल्टिप्लाय केलं मी? 2नं जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन 2ला, तर इथं काय होणार? इक्वेशन 2ला मल्टिप्लाय केलं तर बघा 5xच्या जागी काय येणार? 5 2 जार 10x मायनस 2y = 18 दुनी 36, बरोबर का? हां, हे झालं तुमचं इक्वेशन 3. आता हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकता की नाही? एक मिनिट बाबूराव. हां, आता इक्वेशन इथं कोएफिशियंट सेम झाले ना, हा 2 झाला, हा 2y झाला. सॉल्विंग इक्वेशन 1 and 3. कुठली इक्वेशन? 1 and 3 इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 1 इक्वेशन मोठीवाली आधी लिहून घ्यायची. कुठले? मोठीवाली 10x मायनस 2y = 36, आणि दुसरी कुठली आहे? 3x प्लस 2y = 29. आता बघ इकडं, प्लस 2y मायनस 2y कॅन्सल, प्लस 2y मायनस 2y काय झालं? कॅन्सल. 10x प्लस 3x किती झाला? 13x. 10x प्लस 3x किती झाला तुझा? 13x. हां, आणि इथं = 36 29 किती झालं? 6 and 9 झालं 15, 5 1 कॅरी 5 6 65, बरोबर का? x = 65 डिवायडेड बाय 13, मग किती असतं? 13 5 = 65 ना. 5 एक्सची व्हॅल्यू किती आली तुझी? 5. एक्सची व्हॅल्यू आली 5. आता एक्सची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून वायची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. एक्सची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट कर, कोणत्याही एका. पुट x = 5 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करणार? x = 5 इन इक्वेशन कोणत्याही ह्याच्यात करा, काय हरकत नाही. 1 मध्ये करा, 2 मध्ये करा, 3 मध्ये करा. माझ्यामध्ये 1 मध्ये करा. इक्वेशन 1 सोपं पडेल, किंवा 2 मध्ये करा, ते जास्त इझी पडेल. मग 2 इक्वेशन कुठली? 5x - y = 18 इक्वेशन 2. मग एक्सच्या जागी 5 पुट करा. 5 × 5 मायनस y = 18. 5 5 किती झालं बाळा? 5 5 25 मायनस y = 18. आता हा या ठिकाणी हा प्लस मायनसचा y इकडे गेला, काय झाला? प्लसचा y झाला. 25 = प्लसचा y, आणि हा प्लसचा 18 इकडं आला, काय झाला? मायनसचा 18. मायनस 18 = y. 25 मायनस 18 = तुमचा काय झाला? y झाला. मग 25 मधून जर 18 सबस्टिट्यूट केलं तर किती झालं? 7 7 = y. 7 = y. मग तुमची एक्सची आणि वायची व्हॅल्यू तुमच्याकडे इकडं आलेली आहे. कळलं का? एक्सची आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला इथं भेटली आहे. एक्सची आणि वायची व्हॅल्यू तुम्ही लिहून घेऊ शकता.
सगळ्यात आधी या सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करायचं की हे इक्वल करायचे, जिथे जे कोइफिशियंट आहेत ना कोइफिशियंट सेम करायचा प्रयत्न करायचा. जसं तुमचं कोइफिशियंट सेम झालं तसं तुम्हाला आन्सर्स भेटणार. मग मी काय केलं, इथं कोइफिशियंट सेम केलं. कोइफिशियंट सेम केल्यानंतर इकडे सॉल्विंग केलं त्यांना आणि सॉल्व झाल्यानंतर मग आन्सर आला. ओके, एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू पुट केली. नेक्स्ट ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे. हे इक्वेशन बघा, ह्या इक्वेशनमध्ये हे अजून एक टाईपचं इक्वेशन आहे सबस्टिट्यूशनमध्ये. इथं काय 15x + 17y = 21 आणि इथे काय 17x + 15y = 11. म्हणजे बघा इथं जो एक्सचा कोइफिशियंट आहे तो इथं वायला दिलेला आहे, बरोबर का, आणि इथं जो वायचा कोइफिशियंट आहे तो इथं एक्सला दिलेला आहे, बरोबर का. मग ह्या ठिकाणी काय करायचं, ज्यावेळी असे असेल ना, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट एक्सला आणि एक्सचा कोइफिशियंट कुणाला वायला. मग अशा ठिकाणी काय करायचं, एकदा ॲड करायच्या दोन इक्वेशन आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा. पहिला स्टेप काय करायचा, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला ॲड करायचं. याला 1 म्हणा, याला 2 म्हणा. इक्वेशन 1 आणि 2 ला ॲड करायचं. 1 and 2 ला ॲड कसं करायचं, 15x + 17y = 21. ओके, प्लस 17x + 15y = 11. ह्या दोघांना ॲड करा. तर ह्या दोघांना ॲड केलं तर कसं होणार बाबूराव, इकडं बघ, 15 आणि 17 किती झालं, 32. 32x + 32y = 32, बरोबर का. सगळ्याला डिवाइड बाय 32 कर, डिवाइड बाय 32. मग काय येणार तुझ्याकडं, x + y = 1. ही झाली इक्वेशन 3. ही काय झाली तुझ्याकडे इक्वेशन 3. x + y = 1. ही काय झाली तुझ्याकडे इक्वेशन 3. एकदा आपण काय केलं होतं, ॲड केलं होतं. आता काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. एकदा आपण ॲड केले ना, आता सबस्ट्रॅक्ट करायचं. ॲडिंग, नाव सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. आता म्हणजे काय झालं बघा, ॲड करून एक नवीन इक्वेशन भेटली, सबस्ट्रॅक्ट करून एक नवीन इक्वेशन भेटणार. ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सबस्ट्रॅक्टिंगमध्ये मोठं इक्वेशन आधी लिहा, मोठे म्हणजे एक्सची स्टार्टिंग मोठ्यांची होते की नाही ते आधी लिहा. मग कुठली आहे, 17x + 15y = 21 आणि 15x + 17y = 11. बाबूराव, सबस्ट्रॅक्ट करणे म्हणजे काय आहे, सगळ्याची साईन चेंज होते. जेव्हा सबस्ट्रॅक्ट करताय का ना तुम्ही, सगळ्यांची साईन चेंज होते. प्लसची मायनस होते, प्लसची मायनस होते, प्लसची मायनस होते. म्हणजे 17तून 15 गेले, किती राहिले, 2x. 15तून 17 गेले, -2y. हां, 15 - 17 किती राहिले, प्लस मायनस असेल तर मायनस होणार 2 आणि साईन मोठ्या नंबरची मायनस. ओके, मग त्यामुळं -2 = 21 मधून 11 गेले, किती राहिले, 10 राहिले. आता ही पूर्ण इक्वेशन डिवाइड करायची 2 डिवाइड बाय 2. 2 जर डिवाइड केली तर काय होणार, x - y = 5. x - y = 5. कळलं का, ए बाबूराव, कळलं का तुला, x - y = 5. आता हे जे दोन इक्वेशन भेटले आहेत तुम्हाला, ह्या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. हे जे दोन इक्वेशन भेटलेत ना आपल्याला, कुठले, ह्याला काय म्हणणार, इक्वेशन 4. काय म्हणणार, इक्वेशन 4. नाव सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. आता बघ इकडं 3 and 4 का म्हणतोय, इथं कोइफिशियंट एक्सचा पण 1 आहे, वायचा पण 1 आहे. इथं एक्सचा पण 1 आहे, वायचा पण 1 आहे. ह्या दोघांना सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय, x + y = 1 आणि x - y = 5. बरं ऐका, ही इक्वेशन्स जे आहेत का नाही, हे क्वेश्चन जे आहे की नाही, 110% पेपरला येणार.
मागच्या वर्षीचा 2025चा म्हणजे हा चालू वर्ष 2025चा जर पेपर उचलून बघितला 10वीचा तर त्यामध्ये हा नंबर चेंज करून आला होता. ह्या टाईपचा क्वेश्चन आला होता. 3 मार्क्सला आला होता. 3 मार्क्सला आला होता ह्या टाईपचा क्वेश्चन. म्हणजे हे तुमचे 3 मार्क्स आहेत. तर इकडे बघा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार. एक्स प्लस एक्स काय राहणार 2x इज इक्वल टू 1 + 5 6 म्हणजे एक्स किती राहिला 6/2 एक्स इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू काय आली बाळा एक्सची व्हॅल्यू किती आली 3. आता सेम एक्सची व्हॅल्यू तुम्ही पुट करा कोणत्याही इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये 3 मध्ये पुट करा इझी आहे. इक्वेशन 3 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 इक्वेशन काय आहे 3. मग एक्स किती आहे एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 1 मायनस 3 वाय इज इक्वल टू -2. वायची व्हॅल्यू किती आली -2 वाय इज इक्वल टू -2. आलं लक्षात. काही डाऊट आहे का कुठं काही डाऊट आहे का. हे बघा सगळ्यात आधी काय केलं ह्या टाईपचे इक्वेशन आले. सगळ्यात आधी दोन्ही इक्वेशनला ॲड करायचं नंतर दोन्ही इक्वेशनला मायनस करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं. इथं ॲड इथं सबस्ट्रॅक्ट आणि जे दोन इक्वेशन भेटतील 3 आणि 4 त्या दोघांना सॉल्व न्यू इक्वेशन नवीन इक्वेशन सॉल्व करायचा आणि ॲन्सर्स येतील. एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू -2 हे तुमचे 2 ॲन्सर्स आले. आलं का लक्षात. काही डाऊट आहे का. ओके स्क्रीनशॉट घ्यायचा काय नाही एकदा ॲड करायचं एकदा सबस्ट्रॅक्ट पण हे क्वेश्चन 3 मार्काला येऊ शकते. मागच्या वर्षी आलं होतं 3 मार्काला नंबर चेंज करून येते पण येते. ओके नेक्स्ट तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 इक्वेशन 1 आणि 2 डायरेक्ट सॉल्व करू का इकडेच डायरेक्ट सॉल्व करू का सायमल्टेनियस सॉल्विंग करायचं आहे. मग बघा इक्वेशन 1 आणि 2 आहे सायमल्टेनियस सॉल्विंगनं मला एक सांगा +3y - 3y कॅन्सल होणार. इक्वेशन 1 कुठले 5x + 3y इज इक्वल टू 9 आणि 2x - 3y इज इक्वल टू 12 +3y - 3y कॅन्सल 5 + 2 किती झालं 7x इज इक्वल टू 9 आणि 12 किती झाला अरे बोला 12 आणि 9 21 ना 21 x किती झाला 21/7 7चा पाडा बघा 7 × 7 7 2 14 7 3 21 मग 7 3 21 न 7 जाते नाही 7 3 21 x इज इक्वल टू किती झाला 3. एक्सची व्हॅल्यू भेटली. वायची व्हॅल्यू पुट करण्यासाठी कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाका. माझ्यामध्ये इक्वेशन 1 मध्ये टाका. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 तर इक्वेशन 1 कुठली आहे बाबूराव 5x + 3y इज इक्वल टू 9. मग 5 × 3 + 3y इज इक्वल टू 9. मग काय येणार 5 3 चा किती 15 + 3y इज इक्वल टू 9. मग हा प्लसचा 15 काय होणार इकडे जाऊन मायनस बनणार बरोबर का. म्हणजेच काय 3y इज इक्वल टू 9 - 15. आता बाबूराव इकडं बघ मला 3y इज इक्वल टू प्लस मायनस मायनस होणार 15 मधून 9 गेले की झाले 6 राहिले पण कुठला -चा 6 आणि y इज इक्वल टू -6/3 म्हणजेच किती झाला y इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू -2. ओके y इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू -2. आलं लक्षात. आता एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली +3 आणि y काय भेटलं -2. काय अडचण आहे का. ओके नेक्स्ट. ओके हाच लास्ट क्वेश्चन होता. तर ह्या प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधले जे क्वेश्चन नंबर 2 आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये 8 क्वेश्चन्स आहेत.
ते 8 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता, कमेंट करू शकता, काय हरकत नाही. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.